मात की जय, जय तुळजा भवानी मात की जय। नमस्कार मैत्रिणींनो, आजचा तुमचा दिवस सुखी समाधानी आरोग्यदायी असा जावो मी तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते। आज मी ओटी कशी भरायची, ती का भरायची, ती कुठे भरायची आणि ओटी मध्ये कोणती साडी द्यायची, सुती द्यायची की साधी सहावार द्यायची, नऊवार द्यायची, आपल्याला देवीची ओटी कुठे भरायची, घरी भरायची की आपल्याला मंदिरात जाऊन भरायची, या सर्व प्रश्नांची मी उत्तरं आज मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल अशी मी अपेक्षा करते। आपल्याला देवीची ओटी कुठे भरायची, घरी भरायची का मंदिरात भरायची, हे तुमच्यावर तुम्ही अवेलेबल आहे। तुम्हाला जसा वेळ भेटेल, जिथे भेटेल तसं तुम्ही ओटी भरू शकता। आपल्या कुलदेवतेची मूर्ती आपल्या मंदिरात तर आपल्या देवघरामध्ये तर असतेच, मूर्ती असो किंवा फोटो असो, त्यासोबत आपण कुलदेवतेची आपण ओटी भरली तरी चालते। आता आपण घट बसवतो, त्या घटासमोरही आपण ही ओटी भरू शकतो किंवा आपलं ग्रामदैवत देवीचं एखादं मंदिर असेल घराच्या जवळ, आपण तिथेही ही ओटी भरू शकतो। तसं काही नाही की आपण ही ओटी मंदिरातच जाऊन भरली पाहिजे, आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ही ओटी भरू शकतो। त्या ओटीमध्ये काय काय साहित्य असावं तेही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या देवीला कोणती साडी, कोणत्या साडीचा रंग असावा हेही मी सांगणार आहे। तर ज्या देवीचा जो रंग आहे तो आपण जर देवीला अर्पण केला तर त्याची आपल्याला काय फळ भेटते हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओटी आपल्याला कधी भरायची, तसं काही नाही। कुलदेवतेची आपण ओटी नवरात्रामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तीनही टाइम भरू शकतो किंवा कोणत्या माळेला भरायची, आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या माळेलाही भरू शकतो। तर जास्तीत जास्त पण आपण 7व्या 8व्या नवमीच्या म्हणजेच 9व्या माळेला 8व्या माळेला असं भरलं तर कुलदेवतेची सेवा करण्यामध्ये आपल्याला जास्त महत्त्व प्राप्त होते, आपल्याला जास्त इच्छाशक्ती आपली जागरूक होते असं मानले जातं। 8व्या किंवा 9व्या माळेला कुलदेवतेची सेवा केली तर आपल्याला ते कुलदेवतेचे सात्विक लहरीचा जास्त प्रकारे आपल्याला फळ भेटले असं मानलं जातं। त्यामुळे आपण 7व्या 8व्या किंवा 9व्या माळेला कुलदेवतेची ओटी भरली तर अधिकच चांगलं आहे। जास्तीत जास्त लेडीजने 8व्या किंवा 9व्या माळेला कुलदेवची ओटी भरण केलं तर खूप चांगलं आहे, फलदायी आहे असं मानलं जातं। तर साहजिकच आहे, बरेचशा लेडीज वर्किंग असतात, ऑफिसला जातात, त्यांना जर भरणे असं ह्याच टायमाला भरला त्याच टायमाला भरा असं म्हणू शकत नाही आपण। तसं काही नाही, तुम्ही नवरात्रामध्ये 9 दिवसात कधीही ओटी भरण करू शकता। ओटी का भरायची, तर पूर्वी काळी आपल्याकडे पाहुणी सवासणी आले तर तिची ओटी भरल्याशिवाय तिची पाठवणी केली जात नसे, पण आताच्या काळामध्ये आपण तसं करतोच असं नाही, तर किमान आपण हळदी कुंकू लावून का होईना आपण त्यांची पाठवणी करतो। आपल्याकडून प्रत्येक वेळेला शक्य नाही होत की आपण ओटी भरण करतोच ते, पण लक्षात ठेवा मैत्रिणींनो, आपल्याकडे जी पाहुणी येते आपण तिला किमान हळदी कुंकू लावूनही आपण वाटी लावू शकतो। तर ओटी आपली पहिली ओटी आपण कधी भरतो, आपली प्रत्येक मुलीची ही पहिली ओटी तिच्या साखरपुड्यामध्ये भरल्या जाते। ओटी भरण्याचं कारण काय, ओटी म्हणजे आपलं ओटीपोट, जिथं आपल्याला नवीन जन्म घेण्याची शक्ती प्राप्त होते। ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते, 5-10% थोडीशी वेगळी असू शकते। ओटी भरण्यामध्ये आपण काय काय देतो हेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता सांगत आहे। ओटी भरण्यामध्ये आपण एक सुती किंवा रेशीम अशी काठपदराची नऊवार देतो आणि शक्यतो लक्षात ठेवा मैत्रिणींनो, ओटी भरण्यामध्ये आपल्याला नऊवारच द्यायची आहे, सहावार शक्यतो आपण देत नाही। तर नऊवार का द्यायची मी तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। नऊवार द्यायची आहे आणि ती कोणत्या रंगाची द्यायची तेही मी सांगते आहे। नऊवार शक्यतो आपल्याला ओटी भरण्यामध्ये द्यायची असेल देवीला, तिथं हिरव्या, लाल, गुलाबी, पिवळे अशा रंगाची द्यावा। शक्यतो काळा रंग टाळावा, काळ्या रंगाने नकारात्मक शक्ती जागृत होते, म्हणून आपण शक्यतो ओटीमध्ये लाल, पिवळा, हिरवा अशा रंगाच्या, तांबड्या अशा रंगाच्या आपण साड्या देऊ शकतो। त्या ओटी भरण्यामध्ये तांदूळ, नारळ, हळदी कुंकू हे कंपल्सरी तर असतंच। संस्काराच्या साहित्य द्यायचे आहे, म्हणजे कानातले द्यायचे आहे, हळदी कुंकू द्यायचा आहे, जोडवे द्यायचे आहे, मणी मंगळसूत्र द्यायचे आहे, अशा वस्तू दिल्या जातात। पूजेची पुडी भेटते, त्यामध्ये हळकुंड, सुपारी वगैरे हे 5 प्रकारचे वस्तू असतात ते त्या द्यावे लागतात। तांबूल म्हणजेच आपल्याला पाण्याचा विडा हा कंपल्सरी देणं गरजेचंच आहे।
हे तुम्ही लक्षात द्यावा। आपण कुलदेवतेला गेल्यावर तिथे कुठेही पान स्टॉलवर आपण देवीला वाहण्यासाठी तांबूल द्या असं म्हटलं तरी ते शक्यतो देतातच। आणि आपल्याला आपल्या देवीला जे आपण ओटी भरण करतो त्यामध्ये आपल्याला तांबूल देणं हे आवश्यकच आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला गजरा, फूल, वेणी काही असो देवीला ते अर्पण करायचंच आहे। नारळ द्यायचा आहे। नारळाचं तोंड आपण म्हणतो नारळाचा शेंडा हा देवीकडेच असला पाहिजे। देवीची ओटी भरताना ताट आपल्याला कसं पाहिजे तेही मी सांगत आहे। तर देवीची ओटी भरताना एका ताटामध्ये आपण साडी अशी उघडून ठेवावी। त्यामध्ये तांदूळ, नारळ, खणही आपला खण असो किंवा ब्लाउज पीस असो ही कॉटनचा सुती रेशीमच असला पाहिजे। असा ओपन करून त्यामध्ये आपण सर्व साहित्य, पूजेचं साहित्य, शृंगाराचं साहित्य असं ठेवायचं। त्यामध्ये आपल्याला नारळ असतं, नारळ हे नारळाचा शेंडा देवीकडे तोंड करून असं ठेवायचं आहे। त्यामध्ये तांबूल असणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या। आणि ताट हे आपल्या छातीला टेकेल असं धरायचं आहे। त्यानंतर ते ताट आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे। देवीच्या चरणी असो किंवा आपण देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या आपल्या मूर्तीसमोरही अर्पण केलं तरी चालतं, किंवा आपण घट बसवतो त्या घटासमोर टेकून ठेवलं तरी तेही चालतं। अशा प्रकारे आपल्याला ताट आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे। देवीला कोणती साडी अर्पण करायची? देवीला आपल्याला कॉटनची सुती रेशीम काठपदर असलेली अशी साडी अर्पण करायची। आणि ती का करायची आणि तिचा रंग कोणता? तर ती आपल्याला लाल, गुलाबी, हिरवा असा आपण देवीला रंग अर्पण करू शकतो। आपल्याला शक्यतो काळा रंग टाळायचा आहे, म्हणजे डार्क रंग असे अर्पण करायचे नाहीत। आणि का करायचे आपल्याला असे शांत रंग? की कारण काहीतरी दर्शवतो आपल्याला। शांत रंग म्हणजेच आपल्याला लाल, पिवळा, हिरवा असे यामध्ये सात्विक लहरी टिकून धरण्याची आणि ठेवण्याची शक्ती खूप असते। आणि हे शक्ती आपल्याला देवीकडून मिळते। ज्यावेळी आपण पुजाऱ्याला ओटी देतो त्यावेळी पुजारी आपल्याला रिटर्न काहीतरी फूल, गजरा, साडी काहीतरी देतो किंवा नारळ देतो। ह्या सर्व वस्तू आपल्याला स्वतःसाठी वापरायच्या आहेत। साडी असेल तर ती वापरायची आहे, गजरा असेल तर तो डोक्यामध्ये लावायचा आहे। शक्यतो आजकाल आपण गजरा लावित नाही, तर नसलो तर तो देवाऱ्यामध्ये तरी ठेवून द्यायचा आहे। नारळ दिलं तर ते फोडून आपल्याला नारळ खायचा आहे। शृंगाराचे साहित्य आपल्याला वापरायचे आहे। शक्यतो यामध्ये देवीचे सात्विक लहरी उतरलेल्या असतात, त्या आपण वापरले तर कधीही फलदायीच असतं, हे लक्षात असू द्या आपल्याला। आणि त्यात आपण ठेवलेली दक्षिणा असते, त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी ओटीमध्ये दक्षिणा ठेवायचीच आहे। ती दक्षिणा आपण स्वतःसाठी वापर न करता एखाद्या दानपेटीमध्ये, एखाद्या संस्कारामध्ये आपण ते अर्पण करू शकतो, हेही तुम्ही लक्षात असू द्या। ते स्वतःसाठी खर्च करायचा नाहीये। तर देवीला नऊवार आपण का अर्पण करावी, का नेसवतात देवीला नऊवार? तर देवीच्या रूपामध्ये, रंगामध्ये 9 स्तर असतात, ते 9 रूपे असतात। त्यामुळे आपण देवीला 9 स्तरासहित, रूपासहित आपण देवीला ही साडी अर्पण करावी। त्यामुळे देवीची आपल्याला कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते अशी इच्छा मानली जाते। त्यामुळे आपण देवीला नऊवार साडीच ही अर्पण करावी। शक्यतो 6 वार साडी अर्पण नाही करावी। आपलं कितीही बजेट असो, असं नाही की त्यांनी 1000ची साडी दिली, त्यांनी 10,000ची साडी, आपल्या बजेटनुसार आपण 500ची साडी देऊ शकतो, 200ची साडी देऊ शकतो, कोणतीही आपली असो। किंवा त्यांनी सोन्याचा दागिना दिला, चांदीचा दागिना गेला असं न करता आपण आपलं साधी जरी दागिना असला, खोटा जरी दागिना असला, तो आपण मनोभावे इच्छेने द्यावी। देवीला विशिष्ट रंगाची साडी अर्पण केल्याने त्याचा लाभ लवकर होतो असं मानलं जातं। तर कोणत्या देवीला आपण कोणत्या रंगाची साडी द्यावी हे मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे। श्री महालक्ष्मीला तांबडा किंवा नारंगी रंगाचा आपण खण किंवा साडी अर्पण करू शकतो। तसंच सरस्वती मातेला पांढरा पिवळा किंवा पांढरा लाल किंवा पांढरा हिरवा अशा रंगाचा आपण खण साडी अर्पण करू शकतो। आणि तसंच श्री कालिका माता यांना आपण लाल किंवा तांबड्या किंवा हिरव्या रंगाची साडी अर्पण करू शकतो। अशा रंगाची साडी आपण देवीला अर्पण केल्याने त्यांची लवकर आपल्यावर कृपादृष्टी लाभ मिळतो असं मानलं जातं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।